आत्ता आपण आलो सीएनजी टाकण्यासाठी. सीएनजी पंपात आलोय. सकाळचे 7:20 झालेली आहेत. आता बघू 7:20 आपण सीएनजी पंपात लाईनीला लागलेला पॉईंट आहे. आता सीएनजी टाकून आपण बाहेर कधी निघतो. आज थोडीशी लाईन कमी आहे, म्हणजे फुलवाड्यापर्यंतच लाईन आहे. त्याच्यावर लाईन थोडीशी कमी आहे, पण आतमध्ये किती लाईन आहे ते नाही माहिती. मध्ये 4-4 लाईनी लावतात. त्याचा वेळ किती लागू शकतो जी काही वेळ गिनती नाही आहे. चला बघू आता आपल्यासोबत काय किती वेळ लागणार आपल्याला सीएनजी पंपामध्ये. किती लाईन आहे भागामध्ये, 4 लाईनी केलेल्या आहेत. आता आलो सीएनजी पंपात. आता तो म्हणून कुठे गेला, गॅस भरणार गेला पळून तिकडे. नमस्कार मंडळी, झाली सुरुवात झाली आपली पहिली बुकिंग उबेरचे आता मीटरने ॲग्री करतात का नाही माहिती नाही, पण आपण जाऊ पिकअपला. आता पिकअप करू. पिकअप केल्याच्या नंतर आपण बघू. आता ॲग्री झाल्याच्या नंतर आपण बघू पहिली बुकिंग आपली कुठली असणार आहे. आणि खास पावसाळा चालू झाल्याच्या नंतर ह्या बुकिंग अवेलेबल लवकरात लवकर मिळतात. आता ही बुकिंग कुठली असेल हे तुम्हीच बघा. 4327 आम्हाला फरक नाही पडत. राणा बुकिंग ड्रॉप झाली. पहिल्या बुकिंगला तुम्ही बघितलं असाल, पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर किती रिक्षावाल्याला भीती असते. कोण कुठनं अंगावर पाणी उडून जाईल ची गिनतीच नाही, गॅरंटी बी नाही. आतापर्यंत फ्रेश आपण. आता बघू आपल्या अंगावर कोण पाणी उडवतंय का पावसाळ्यामध्ये. आता पहिली ड्रॉप झाला. पहिल्या ड्रॉप मध्ये 435 रुपये आपल्याला भेटले. आता दुसरा पिकअप करायला चाललो आपण. ॲडव्हान्स मध्ये बसलेली आपल्याला चिखली का चिंचोड काय तर बसलेली. आकडा दाखवलेला काय तर 300 रुपयाचा आकडा दाखवलेला. चला बघू आता किती होतात. आणि ह्यांना ऑलरेडी मेसेज टाकून ठेवलेला आहे आपण. 1-2 मिनिटात जाईल आपण पिकअप लोकेशनला. आपली आता दुसरी बुकिंग बघू आपल्याला किती पेमेंट देते आपल्यासाठी. 026036 मैम एक मिनट में आपको बता रहा हूँ. नेशनल एक मिनट. ठीक है, 5-10 मिनट का तो नहीं है. 4 व्हीलर लेके आने वाले रहेंगे. अरे गाड़ी तो जाने जा रहा हूँ मैं. 4 व्हीलर रहेगी तो बहुत दिक्कत है फिर. हाँ अगस्त तक तो रहेगा. रहेगा. ये 2-3 स्कैनर रहेगा तो पीछे ही. स्कैनर पीछे वाला ही. इधर है स्कैनर. कितना हुआ? 329 300. 329. अच्छा आ गए. आत्ता आपण आहे चिखलीच्या मेन कमानीच्या तिथंच आहे. आता बघू आपण नेक्स्ट राईड. आपण आलेलो हिंजवडीत नाही त्यासाठी 329 रुपये भेटले आपल्याला. 330 रुपयाच्या घरात भेटले आणि ॲपने दाखवले 300 रुपये, म्हणजे 30 रुपयाचा फरक पडला, जास्त फरक नाही पडला. आता बघू. आता चिखली 2 बुकिंग झाल्यात. दोन्ही बुकिंग मोठ्या झाल्यात.
आता तिसरी बुकिंग आपल्यासाठी कुठली पडणार आहे आणि किती वेळ लागल ह्या पॉईंटला. आता एक 200 रुपयाची ऑर्डर केली, आता नेक्स्ट बुकिंग कुठली बसेल हे बघू आपण. अशा प्रकारे बुकिंग नंबर तिसरी आपल्याला भेटली आहे. चला बघू आता तिसरी बुकिंग आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे. ती पण उचललेली ॲटो क्लिकरने. एक ॲटो क्लिकरची एक व्हिडिओ येणार आहे, ती सगळ्यांनी बघा असं माझं पर्सनली म्हणणं आहे. आपली बुकिंग झालेली आहे कॅन्सल. चला बघू आता नेक्स्ट राईड तिसरी बुकिंग कुठली पडते. 7065 वा गोखलेनगरला चाललंय. स्टुडंट आहे आणि 21 किलोमीटर. जाऊ दे काय असेल ती भेटेल जॉब. 300 रुपये ही कर दो. 20 रुपये उन्होंने दे दिए थे. 20 रुपये उन्होंने दे दिए थे. 300 20 रुपये रुपए आप मुझे दे दो, मैं टोटल कर रहा चलेगा. हूँ 2 मिनट इसके अंदर पीछे 336. आपण आलेलो अकोलोडे साईडने औंधला. औंधचं झालं कम्प्लिटली मीटर झाले 336 रुपये. ॲप मीटरने आपलं रॅपिडोने आपल्याला दिले 40 रुपये मधले एक्स्ट्रा. त्याला कस्टमरला 40 क्रॉस दिले ते आपल्याला भेटले. दाखवलेले 278 रुपये 278 दाखवलेले आणि 40 रुपये प्लस दाखवले म्हणजे 318 रुपये त्याने दिले. इथं 326 झाले. पण 3 किलोमीटरचा युटर्न वाचून म्हणजे 3 किलोमीटरनं युटर्न जवळ होता. 200 मीटरवरनं हे होतं अपोजिट साईडला. त्याला म्हटलं भाऊ इथं 200 मीटर चालत जा, जवळ पडलं पोरगं होतं म्हणून तो म्हणला चालतंय म्हणला. पण तिथं उतरला तो. आपल्याला भेटली आपल्या हक्काचे तर भेटले आपल्याला प्लस 40 रुपये भेटले. हे त्याला कळलं नाही. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ॲड झाले रॅपिडोचा. चला बघू आता नेक्स्ट राईड चौथी राईड आपल्याला कुठली मिळते. औंधमध्ये आलेलो. औंधमध्ये 15-20 मिनटं या अर्धा तासाच्या घरात बसलो असेल. 1:20 झालेले आहेत. आत्ता आपल्याला बसलेली 260 रुपयाची आंबेगाव या वडगाव बुद्रुक सेंगड इन्स्टिट्यूट काय तर आलेलं मला. चला बघू आता कुठं जातोय नक्की. आंबेगावला जातोय. कस्टमरने आंबेगाव सांगितलं पण मी वाचलेलं वडगाव बुद्रुक विनाक्षीपुरम या काहीतरी असं वाचलेलं मी. चला बघू आता कुठं जातोय नक्की आणि किती रुपयाची राईड ठरणार आहे हे बघू आपण. 4024 गाडी नंबर येतो 8507. $273 63 263 हो. बघायला गेलं मागचा एक ॲक्सिडेंट झालेला ह्या तो पॉईंट आहे नवले ब्रिजचा. कशामुळे ॲक्सिडेंट होतात हेच माहिती नाही. वरच्या साईडला बघितलं तर ट्रॅफिक आहे आणि काही आपले नमुने असतात की असे रॉंग वेला बी येतातच. VIP दाखवायचं आणि रॉंग वेला येत राहायचं. हो का नवलेला आधीच ॲक्सिडेंटची कमी नाही आणि रॉंग वे येणाऱ्यांची पण कमी नाही नवले ब्रिजला. हे पण दाखवतात हे लोक. हो का किती ट्रॅफिक आहे. एवढ्या गाड्या इकडनं दरवेळी ट्रॅफिक राहते. ट्रॅफिकचं काही नड ना तोड नाही आणि ट्रॅफिकवरनं काही तोडगा बी निघत नाही आहे. आता तोडगा म्हणजे सनसिटी ब्रिजच्या तिथं फ्लायओव्हरचं काम चालू आहे. ते फ्लायओव्हरचं काम चालू संपल्याच्या नंतर काय तर कळून येईल की ट्रॅफिक कमी होणार आहे का नाही. किती वेळ झालं ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. वडगाव ब्रिज आहे. वडगाव ब्रिजला ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी रोड नाही भेटत आहे. किती वेळ ते बघा हवा.
तो ब्रह्म हॉटेलच्या इथनं ती बुकिंग सोडली वडगाव बुद्रुक होती. वडगाव बुद्रुकला 260 रुपये भेटले. तिथनं लगेच आपण आलो ब्रह्म हॉटेलला, थोडंसं काम होतं म्हणून. तर ब्रह्म हॉटेलच्या इथनं बसली आपल्याला DSK. बघू आपण करू पिकअप. DSK किती होती ते बघू. 57 6 ते मागे करू ना. हो. वेलकम सर. आत्ता आपण आलेलो धायरीतनं आलेलो डायरेक्टली फेज 2. आपल्या बघा फेज 2 आहे इकडं. फेज 2ला आलेलो. फेज 2चा अमाऊंट झाली 400-450 रुपये ॲपला दाखवले होते. मीटरने झाले 489 रुपये, म्हणजे 500 रुपयाच्या घरात गेलं. वाजतातच बुकिंग. बघू आता फेज 2 वरनं कुठली आपल्याला बुकिंग भेटणार आहे आणि किती रुपयाचा आकडा आपण फेज 2 वरनं उचलतो हे बघू. ह्याला म्हणतात नशीब. नशीब कशाला म्हणतात, ह्याला म्हणतात. आता धायरीतनं आलो होतो आपण. धायरीतनं आलो आणि लगेच आपल्याला रिटर्नसाठी ओलाने आपल्याला पावदान दिलेले. पावदान म्हणजे अर्धा घरापर्यंत रिटर्न गेलोय. आणि आपल्याकडे एक कांडी गॅस आहे, म्हणजे एक कांडी आहे. रिझर्व लागला नाही अजून. रिझर्ववर ही बुकिंग सोडण्याच्या आधी रिझर्ववर लागणार एवढी गॅरंटी आपल्याला. चला बघू आता आपण किती वेळ लागणार आहे ही बुकिंग, आणि ही बुकिंग आपली आहे किती रुपयाची हे पण बघू आपण. काय आता झाला आपला ड्रॉप. आता ड्रॉप झाला दावधनला. मीटरने झाले 295 रुपये. आणि आपलं ॲप्लिकेशन दाखवले 308 रुपये, म्हणजे 15-20 रुपयाचा घाटा झाला आपला आता. चला बघू आता चाललोय घरी. आजची टोटल किती झाली बघू आपण, काय फायदा झाला का नाही बघू आपण. आता बघू आपण टोटल किती झाले आपले कालचे, म्हणजे टोटल किती झाले बघू आपण आता. एक दाखवतोय 1014 रुपये. 1014 प्लस 14 नंतर 14 1000 1829 रुपये. 1829 रॅपिडोने काल किती दिलेले काय आयडिया नाही आपल्याला आता. ऑर्डर प्राप्त करने काल होती 24 तारीख बरोबर ना. 24 तारीख. तर काल 318 रुपये दिले एकच बुकिंगमध्ये. त्यांनी पण 318 रुपीज इंटू टोटल 2100 मधनं 350 रुपयाचा गॅस. 350 रुपयाचा गॅस प्लस 200 रुपयाचं पेट्रोल आला 1600 रुपयाचा. ह्याच्यावर लेबलवर आपण टोटल 1600 रुपये. 200 रुपयाचं पेट्रोल टाकलं, 350 रुपयाचा गॅस, टोटल 1600 मध्ये 50 रुपयाचं आपलं बाहेरचं खाणं परत झाले 15.5 म्हणजे 15 एक झाले कम्प्लिटली.